शांते, काय झालं हो शांते? हा, तो मजूर तर आलेच नाही, बाया तर आल्याच नाही. काऊन काल गेली होती ना तू त्या जनकोबाईले सांगाले? हा, तर आल्याच तर नाही मजूर अजून. काऊन दिल्ली का आज बी चाटते ना आता? अव जनकोबाई नाही, त्या अलोकाबाईचा तुंगा सांगितला होता मी. तर आता अलोकाबाई म्हणे बायाचे आता कागदपत्र करणं चालू आहे म्हणे. तर आतापर्यंत घरीच होतो म्हणे, होके तर होते म्हणे तसे आम्हाला. तर म्हणे आज विचारतो म्हणे मी, आणि आज संध्याकाळी विचारल्यावर सांगतो म्हणे बाबा ही आली नाही. आणि आता जाऊन पाहिली तिच्या घराकडे, तर म्हणे बाया येत नाही म्हणते म्हणे बा 2-3 दिवस. हा, आता त्याच्यानं मग राहिला आता दिल्ली. मग आता चाटते ना बी काय करता मग आता. पहा आता वाटत 1-2 दिवस बायाची. पाहून घ्या, असे आहे मजूर. हा, हाव म्हणते ना येत नाही, शिकवते आपल्याला. हा, आणि तू मला म्हणत होती त्या दिवशी तू डवरावाला आलता नाही तर कशी बोली करून आले ना, काय बोली करून आले ना. आता तू, हा, तू कशी बोली करून आली मग आता? हा, ते मजूर आले नाही, आज येणार होते तर मग आता आता तुले बोलाव काय म्या? काय करावं आता, सारा मजूर हे होऊन गेला. हा, निरा जिकडे तिकडे कास्तकाराचंच मरण आहे. नाव विचार नाही करत कास्तकाराचं. जाऊ दे, पाहतो मी त्या दुसऱ्या गावात जाऊन पाहतो, तिथं जर मजूर भेटन, बाया भेटन 4-5, तर पाहतो तिथं. आता उघाड आहे तर होऊन नाही लेकाले फटाफट. तर येतो मग मी, हा, तिथचे मजूर पाहून. हो या लेकाले या, जा पहा मजूर. काय करता फालतू घरी राहिल्यापेक्षा. हा ना, आता 2-3 दिवस तशी उघाड आहे, तर भेटन बाया तर होऊन जाईन लेकाले जेवढं होईन तेवढं. पण काय होई हा, काय तर ती तुंबा लावून ठेवला या आंब्याले? हळद न गिळद लावून तिथं पंख्याखाली वाळून राहिली, काय प्रकार हो या? अव काल गावात आंब्यावाला आलता. हा, कच्च्या आंब्यावाला आलता, लोणच्याचे आंबे. तर घेऊन घेतले मी 2 किलो. हा, सगळ्याने घेतले आणि सस्ते लावले थोडेसे बाजारातल्यापेक्षा. बाजारात तर लय महाग होते, इथं थोडेसे त्यानं सस्ते लावले आणि आंबेही चांगले होते मस्त लोणच्याचे. हा, तर त्याच्यानं घेऊन घेतले. मग तर तेच आता लोणचं बनवून घेऊन देतो म्हणतो वर्षभर, मग घ्या नाही लागत आपल्याला बाहेरून. बरं, बनवले काले बनव. चल येतो मग, पाहतो मग मी मजूर. हो जा, या पाहून या. भेटले मजूर तर काय म्हणून नाही आपलं. पाहून घे, ह्या माणसानं शेणही नाही टाकलं बापा. हा, सारा शेण माझ्यासाठी ठेवलं. आता एवढे मोठे घरातले कामं करून त्या वावरातही जावं लागते, वानेर हे ते पाहिले. हा, आणि इकडे शेणही टाका. हा, पाहून घ्या बरं, पूर्ण कोठ्यामध्ये किती सारे शेणाचे पोटे आहे. हा, एवढे मोठे शेणाचे पोटे घरातले कामं करून हे कामं करू काय आता मी एकटीच? हा, समजत नाही का बटे यायले? जीव होय का नाही माया? हा, सारे कामं एकटीलेच करायला लावते. शेणही नाही टाकलं यायनं. एवढ्या मोठ्या गाईचं काय कमी शेण निघते काय? हा, कमी शेण निघते एवढ्या मोठ्या गाईचं? याला 17 वेळा सांगितलं, तुमच्याकडून फेकणं होत असेल शेण तर गाई ढोरं वागवा, नाही ती इकून टाका ते गाई ढोरं. बिना कामाचे काही फालतू माझ्या डोक्याला ताप देवाले ठेवू नका. 17 वेळा सांग नाही यायले तरी ऐकतच नाही. फार गाई ढोरं वागवायचा शौक आहे यायले. हा, न शेणन मेनं फेकत नाही. हा, गाई सोडायच्या टायमात, गाई बांधायच्या टायमात जाग्यावर तर कधी राहतच नाही. हा, काही साबी मलेच फेका लागते. हा, मलेच सोडा लागते गाई. हा, मलेच बांधा लागते. हा, गाई सोडाले किती मान हलवते त्या. तसं भेव लागते द्यायचं, असं वाटते का मारते का शिंग एखादा हुदाडा त्याला का तिकडे ते सारखी गणलं मी चंडू सारखी. तरी समजतच नाही यायले. सारं शेण नगीन ते माझ्यासाठी ठेवते. हा, शेण टाकायला जीवावर येते का यायले तर. हा, 17 कोठा इथं शेण खाते दूर आहे तिथून. हा, इथून ते टोपल्याचे टोपले उचला आणि त्या डोक्यावर तिकडे खातावर नेऊन फेका. किती डोकं भारी वाटते. हा, किती डोकं भारी वाटते ते शेण फेकू. हा, ते चालू तरी ऐकतच नाही. 17 डाव सांगावे यायले तरी ऐकतच नाही. जाऊ दे आता, शेणच नाही फेकत मी. येऊ दे आता तसंच त्याइले. हा, येऊ दे त्याइले, शेणच नाही फेकत. सारे ते बकरी बी मोकळी सोडली, सारे ते ढोरं वासरं जिकडे तिकडे खुट्याले बांधले. हा, सांगितलं मी या गोऱ्याइले बारीक वासरायले लंबे चराट बांधावं, लंबे दोरं बांधा. हा, तर त्याइले बांधून ठेवते ते आकुड दोरं. असे पैते धुंदूगाल सापडत नाही ना, काही नाही. जाऊ दे आता, मी ढोरं नाही सोडत ना, काही नाही. तसाच फटका लागू देत होता त्याइले. तवा सक्कली नाही. हा, कुठं जायचं राहते तर सकाळपासून शेण पोयटा हे ते सगळं फेकपाक करून द्या आणि मग जा कुठं जायचं आहे तर. हा, हो ना, तर इथं शेण फेकत नाही ना, काही नाही. ढोरायला पाणी नाही पाजत, चारा आणून नाही टाकत. हा, सारं माझ्याच भरोशावर पाहिजे. थांब आता ते येऊ द्या, आता चांगलीच वाट लावत होता द्यायची. तवाच समजून द्यायले, नाही तर आहेच म्हणून चालला जातो इकडे तिकडे, दिवस भर जातो वावरही पाहते, शेणही फेकते, बमलतही नाही. हो ना, तर काऊन शांताबाई, काऊन एवढी जोराने कल्ला करून राहिली बा? हा, पार तिकडे माझ्या घरापर्यंत आवाज येऊन राहिला तुया. हा, काऊन एवढी कल्ला करून राहिली? अहो काय सांगू आता तुले. हा, आता माझा नवरा रोज हे शेण न फेन माझ्यासाठी ठेवते. हा, घरातले कामं कर म्हणते, वावरातही जाय म्हणते. हा, आणि शेण घेन कोठा झाड झूड हे ते गाई ढोरं सोडबान करणं, हा, त्याला गव्हाणं हाकलणं सारेचे सारे कामं बटे माझ्याच भरोशावर पाहिजे. हा, आता एकटा जीव कोणते कामं करायचे राहिले आता मी तूच सांग बरं. हा, घरातले कामं काय आता कमी होते काय? हा, कमी होते घरातले कामं? सारं पूर्ण घर हे करा लागते, घरातले कामं करा लागते. घरातले कामं करून अजून वावर पाहणं आहे. आणि त्याच्यात हे असे करते. हा, शेण नाही फेकत ना, काही नाही. पाहून घे बरं, पाहून घे पूर्ण कोठ्यामध्ये पाय शेणाचे पूर्ण पोटेच पडले. हा, आता हे शेणच फेकत बसू काय मी अर्धा 1 घंटा? हा, कामं थकून नाही जात का मी कामं करू? याला 17 वेळा सांगितलं तर शेण फेकून जात जा.
हा कुठं जायचं असलं म्हणजे नवरदेवासारखेच मटकते. असं नाही ते घरचे कामं करा, शेण गिन फेकून द्या का काही. तेवढं नाही समजत त्याले. मीरा माझ्याच भरोशावर पाहिजे ते. माझ्याच भरोशावर घेतले काय ढोरं तर काय माहित बाबा. इकून टाक म्हणतो ते ढोरं तर ऐकतही नाही. तसंच राहते हो शांताबाई, तसंच राहते माणसाचं. काय करता आता, तसंच राहते माणसाचं. आता कुठं जायचं असलं, आता त्याला माहिती आहे ना, आपण समजा नाही केलं तर बायको करूनच घेते बा कामं. म्हणून कसं आहे, त्याला आदत पडून जाते. आदत पडून जाते त्याला, का मी गेलो आलो कुठं तर करतेच आहे बा. असं असते ते. आता एखाद्या डाव टाकलं तर ठीक आहे बा. एखाद्या डाव कुठं नाही भेटला बा टाईम त्याला, कुठे आले गेले तेव्हा ठीक आहे. हे तर नेहमीच्या नेहमी तर माझ्याच भरोशावर पाहिजे. काही आलं म्हटलं तर फेक शेण तूच. कुठं गेले फेक शेण तूच. त्याचे हात पाय दुखते, माय नाही दुखत काय. बरं जाऊ दे ते. तू सांग, तू कशी काय आली होती? काही काम गिम होतं काय तुले? हो शांताबाई, आता ते माझ्या सुनीसाठी करून राहिली कागद. ते लाडकी बहीण योजनाचे माझ्या सुनीसाठी कागदपत्र करणं चालू आहे. तर त्याच्यासाठी कधी बड्डे आपला ह्या सरपंचाचा जो चपराशी आहे ग्रामपंचायतचा, तो रहिवासी दाखलाच नाही देऊन राहिला. म्हणे आता तुमच्यावर मागचं थकबाकी आहे म्हणे, टॅक्स भरायचा आहे म्हणे, तर सध्या देत नाही म्हणे तुम्हाला बा, पहिलं टॅक्स भरा म्हणे मगच देतो. त्याला म्हटलं बा आता देऊन देतो, महिन्या 2 महिन्यात भरून घेतो बा टॅक्स. आता टॅक्स बी 2-2.5 हजार रुपये आहे. ना आता कामधंदे काही आहे नाही सध्या. त्याला म्हटलं सध्या काही पैसा पाणी आहे नाही बा, तर सध्या देऊन दे, 1-2 महिन्यात भरून घेईन म्हटलं. तर तोही ऐकून नाही राहिला. तुम्ही म्हटलं बा आता जराशी तुझी ओळखी पाडकी आहे तर मागून दिला असतं बा त्या कागद त्याला. रहिवासी दाखला पाहिजे होता आपल्याला फक्त. असं टॅक्स नाही भरलं म्हणून रहिवासी दाखला नाही देऊन राहिला तो चपराशीने. लय शायना झाला तो. थांब बरं, चाल तू आता आजच चाल. आता हे शेंगीन राहू द्या तसंच, आणि चाल तू माझ्या संग. चाल बरं, काय तर पाहतो आता त्याची. टॅक्स नाही भरलं तर काय आपले कामं अडवून काय तो? कोण दिला त्याला अधिकार? चाल बरं तू माझ्या संग चाल. असा कसा नाही देत तर पाहतो मी. मी बोलली शांताबाई त्याले, पण तरी ऐकतच नाही तो. भल्ला टिटर आहे बटे. तुम्ही काय बोलता त्याले? असं नरम बोला लागते काय? चांगलं गरम करा लागते त्याले. चाल ना आता, चाल तू माझ्या संग चाल. सांगतो तुला कसं गरम करतो त्याला तर. बरं चल शांताबाई, येऊन जाऊ. शांते, शांते, कुठं चालली आता तू एवढ्या गडबडीनं? आले काय तुम्ही? कुठं नाही, हे हिच्या संग चालली होती थोडीशी. तो चपराशी इले रहिवासी दाखला नाही देऊन राहिला म्हणते, टॅक्स बाकी आहे तर त्याच्यानं जातो करतो गरम त्याले. हो काय? आणि हे शेण मेन कोण फेकन? एवढं मोठं शेण पडलं आहे, हे शेण मेन फेकाचं सोडून तू तिकडे चालली काय? सकाळपासून काय केलं? फेकलं नाही शेण मेन फेकून घ्या. कसा दिसून राहिला तो कोठा शेणानं भरला. ते वासरं गिसरं पाय बरं, शेणातच बसले आहे. शेण मेन फेकपाक कर ना, मग जाय कुठे जातं तर रिकाम्या टायमात. ते शेण काय तुम्ही माझ्यासाठी ठेवलं काय? माझ्यासाठी ठेवलं काय शेण? तुम्हाला शेण टाकून जाता नाही आलं कुठं जायचं होतं तर? शेण मेन टाकून घ्या जा कुठं तर, हे समजत नाही तुम्हाला? माझ्यासाठी ठेवता ते शेण टाकायचं तर काहून काय झालं तर एखाद्या दिवशी शेण टाकलं त्यात? एखाद्या दिवशी रोजच तर टाकून राहिली मी शेण. एखाद्या दिवशी तुम्ही शेणाला हात नाही लावून राहिले, मीच तर टाकून राहिली रोज ते शेण. तुम्हाला 17 वेळा सांगितलं ते शेण टाकत जा मग जात जा कुठं जायचं राहते तर. शेण टाकत नाही ना, काही नाही ना, माझ्यासाठी ठेवता शेण टाकून नाही घ्या काय तुम्ही? घरातले कामं करतो, तिकडे वावरात 17 वेळा जा लागते, वानेरं फानेरं पाहिले. एवढे मोठे कामं करून वावरा शेतात जा ना, तिकडून आल्यावर एका शेणी फेकू काय मी? फेका तुम्ही, फेकत जात जा ते शेण. माझ्यासाठी नका ठेवत जा. इकून टाका नाही त्या गाई. इकून टाका म्हणतं त्या गाई. दूध प्याले कशी होतं मग? दूध प्याले कशी होतं? मस्त ताक बनवतं, दही बनवतं. आणि इकून टाका म्हणतं त्या गाई. आता एकच घेऊन पिन मी. एकच घेऊन पिन. हो ना, तर इथं काम करायला तुमच्या जीवावर येते. सारे कामं माझ्यावर पाहता. वावरात जाऊन नाही बसत नाही, ते गावात जाऊन द्या, माणसाबरोबर कवाल्या करत राहता. वावरात जावा, वावर पहा, ते नाही समजत काय? घे कवाल्या नको करू. कोण करते वावराचे कामं? तू करून राहिली काय? आता 2 दिवसापासून ते डवऱ्यासाठी माणूस पाहून राहिलो. ते मजुरं पाहून राहिलो. तो फवाऱ्यावाला पाहून राहिलो. एक मजूर एक माणूस तर भेटून नाही राहिलो. आणि तुला वाटते मजा, आणि तू म्हणतं का बा टाइमपास करतो मी. आता आपल्या गावात मजूरच नाही भेटत तर त्याच्यात आता म्या काय करावं? तर मग हे शेण पेन काय टाकाव नाही का मग तुम्ही सकाळपासून? पूर्णच्या पूर्ण ते माझ्यासाठी ठेवता. टाकून घेत जाणार शेण. माही कायला वाट पाहता? दिवसभर घरचे कामं करा लागते. घरचे कामं करूच तर थकून जाते. घरचे कामं करून अजून अंदामंदात 2-3 चक्र वावराचे मारतोच मी दिवसभरात वावराचे चक्र मारून तिकडून आल्यावर हे शेणी फेकायला लावता. तर जीव आहे का काय माया? थकत नाही का मी काम करू? फेकत जाणं, करत जाणं काम. थोडासा व्यायाम होईन शरीराचा. बसल्या राहतं मार फुगून गेली चंडू सारखी. हा काय, मी फुगून गेली चंडू सारखी? तुम्ही नाही फुगले काय? मी नाही फुगलो, मी कामं करत राहतो. जा, फेकायचं असेल तर फेका शेण, नाही तर राहू द्या ते. मला काही नाही करायला लागत. आणि सांगतो तुम्हाला, तुमच्याकडून ते शेण पेन फेकणं होत नसन, ते गाई ढोराचं होत नसन, ते इकून टाका ते गाई ढोरं. फालतू ते माया मागं टेंग नका लावा काय व्हायचं. आणि ते गाई ढोराचं मला काही सांगू नका. पहिलेच तर मला त्या गाई ढोराचं भेव लागते.
त्याला सोडबांध करण्याचं भेव लागते हे न ते. आणि कामाला आहे माया मागं, घरचे कामं वावराचे कामं. हा आणि हे शेण पेन फेकाचे कामं काही लावू नका माया मागं. तुमच्याकडून फेकणं होत असन, करणं होत असन, चारा पाणी गाई ढोराचा तर पोसा, नाही ते इकून टाका. जाऊ दे, जायच्या माया बिन कुठं जातं तर इकूनच टाकतो आता ते गाईन ढोरं काय होतं. का मला नका सांगा. लय मुजोर झाली हिची बहीण आता. शांती येतं, पहिले तर एवढ्या मुजोऱ्या नाही करे हे. हा आता लय हुशाऱ्या करून राहिली वाटते. उभी राहते का निवडणुकीत तर काय माहित बाबा, बायाच्या निवडणुकीत राहते का ते उभी. चला मग मित्रांनो, सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू उद्या नवीन भागात.